श्री स्वामी समर्थ. इसवी सन 1875च्या सुमारास महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी स्वामी समर्थांनी फडके यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थांनीच शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा महाराज यांना दीक्षा दिल्याची मान्यता आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, चिपळूण, गोवा, वेंगुर्ला, गुजरातमध्ये बडोदा, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन झाले आहेत. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. स्वामी समर्थांनीच तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले, अशा सर्वांची श्रद्धा आहे. श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्या प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे सांगितले जाते. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मनायक स्वामी समर्थ 30 एप्रिल 1878 रोजी समाधीस्थ झाले. आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामीचे स्मरण करत आहेत. परमार्थाचे स्वामी बोल. भगवंतांचे ऐश्वर, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैराग्य हे 6 सद्गुण आहोत. यांनाच भग म्हणतात. हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत. सुख, समाधान, शांती आणि आनंद हे ऐश्वर, नीती, न्याय आणि कृपा हा धर्म, सर्वत्र सर्वकाळ कार्याची सिद्धी हे यश, निरांतराची ऐहिक व परलौकिक अनुकूलता हे वैभव, निजारूपाची स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान, हे सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निरलस राहणे हे वैराग्य. या 6 गुणविशेषांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात. त्यावरच सत्कार्याची उभारणी होते. अधिष्ठान देणारा भगवंत असतो. पूर्वजन्मातील कर्मे हे संचित असते. वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंशभाग म्हणजे प्रारब्ध. प्रारब्धातील पुण्यरूप सत्कृत्याने सुख, समाधान, तर पापरूप दुष्कृत्याने दुःख अनुभवास येते. देव व गुरु सहसा प्रारब्धात ढवळाढवळ करत नाहीत. प्रारब्ध टाळता येत नाही, ते कालांतराने पुढे उभे ठाकतेच. म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे. प्रारब्ध नसलेल्या गोष्टींची प्राप्ती देव गुरु करून देतात, तेव्हा ती पुढील जन्मातून घेतलेली उधारी असते.